नवी मुंबई में शिवसेना उपनेता विजय नाहटा के नेतृत्व में नेरुल क्षेत्र में स्थित अयप्पा मंदिर के ग्राउंड में चाय पर चर्चा की गई, जिसमें थाने लोकसभा के कैंडिडेट नरेश मस्के को विजय दिलाने के लिए महायुति के पदाधिकारी व नागरिक मौजूद होकर विजय नाहटा के साथ आगामी चुनाव प्रचार को लेकर चाय पर चर्चा की। इस बारे में अधिक जानकारी शिवसेना उपनेता विजय नाहटा ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि आगामी चुनाव में वह ज़्यादा से ज़्यादा बहुमत से नरेश मस्के को थाने लोकसभा सीट से विजय दिलाएंगे, क्योंकि महायुति साथ में है। आज नेरुळ पूर्वेमध्ये अय्यप्पा मंदिराच्या बाजूला या भागातल्या सर्व भाजप, शिवसेना आणि महायुतीच्या इतर सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांची चाय पे चर्चा अशा प्रकारची एक बैठक लावली होती। आपण पाहिलं शेकडो महिला आणि पुरुष कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते आणि सगळ्यांना येणाऱ्या 8 दिवसांमध्ये मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी, नरेश मस्केंना लाखोच्या फरकाने निवडून आणण्यासाठी कुठल्या पद्धतीनं काम करायचं, कुठल्या लोकांच्या अडचणी आहेत, मतदानात काय अडचणी येऊ शकतात, उन्हाचा त्रास आहे, मतदान आधी कसं करायचं, परिचयपत्राचं वाटप कसं करायचं, ॲप कसा वापरायचा, ही सगळी माहिती देण्यात आली। आपल्या कार्यकर्त्यांच्या काही शंका होत्या त्याचं निरसन करण्यात आलं आणि एकमताने मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मस्के साहेबांना लाखोच्या फरकाने निवडून देण्याचा संकल्प या निमित्तानं करण्यात आला। अशाच प्रकारच्या बैठका ऑलरेडी मंदाताई आमच्या आमदार आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली सगळीकडे आम्ही घेतो आहोत। उद्या नेरुळ पश्चिमला आहे, काल मला असं वाटतं सानपाड्यामध्ये झाली। संबंध हा परिसर पिंजून काढण्याचं माहितीच्या सगळ्या नेत्यांनी ठरवलेलं आहे। आजही तुम्ही पाहिलं की शैलेश म्हात्रे होते, माजी कॉर्पोरेटर पवार साहेब होते, माजी कॉर्पोरेटर आमचे पाटील साहेब होते, विजय माने होते, संजय भोसले होते, सगळी मंडळी A to Z वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही रॅली पाहिली असेल, आमची पाहिली असेल, उबाटाची पाहिली असेल। म्हणजे उबाटाच्या रॅलीमध्ये शिंदे साहेबांच्या रॅलीच्या 5% लोक नव्हते, सभेला त्यांच्या 30-35 लोक असतात। त्यामुळे ही लढाई एकतर्फी आहे आणि मस्के साहेब निवडून येतील याचा आम्हाला 100% खात्री आहे। आवाज स्टुडिओ पंकज विनोद सिंह रिपोर्ट, नवी मुंबई।